24 डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधत तालुका प्रशासनाच्या वतीने नुकताच वरोरा शहरातील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। नायब तहसीलदार मसराम सर यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या कार्यक्रमात दैनंदिन जीवनात ग्राहकांची होणारी फसवणूक या विषयावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत सदस्य वसंत वराटे, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे तालुका अध्यक्ष माजी प्राचार्य जनार्दन देठे, लक्ष्मण पराते आदी मान्यवरांकडून उपस्थितांना सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत वरोराचे तालुका अध्यक्ष हितेश राजन हिरे, सचिव किशोर देठे, अन्न पुरवठा निरीक्षक गवई लांबट सर, संघटक मोडक सर तसेच शहरातील स्वस्त धान्य दुकानदार महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर, नुकतंच शासनाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करण्याचं काय सांगाल? शासनाने ग्राहकांच्या होणाऱ्या लुबाडणुकीवर, फसवणुकीवर कुठेतरी अंकुश ठेवावा या दृष्टीने सन 1986 मध्ये कायदा संमत केला आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने ग्राहकांना पटवून देण्यात आलं की आज आपली जी फसवणूक होते आहे ती फसवणूक टाळण्यासाठी शासनाने हा कायदा केलेला आहे। त्याद्वतच शासनाने प्रत्येक जिल्हा स्तरावरती जिल्हा ग्राहक मंच स्थापन केलेला आहे। आपली जर फसवणूक होत असेल तर आपण जिल्हा ग्राहक मंचामध्ये त्या संबंधित विक्रेत्याची तक्रार करून आपलं होणारी फसवणूक टाळावी आणि जी काही फसवणूक झाली आहे त्या संदर्भात आपला मोबदला परत घेण्याबाबत शासनाने हे एक उत्कृष्ट पाऊल उचललेलं आहे ग्राहकांच्या संदर्भात। तद्वतच जे आज क्राईम होत आहेत ऑनलाईनच्या दृष्टीने त्या संदर्भातसुद्धा शासनाने 2019 मध्ये कायदा आणला आणि तो कायदा 2020 मध्ये संमत झालेला आहे आणि त्यामुळे बरेचसे जे ऑनलाईन होणारे प्रॉब्लेम्स आहेत किंवा फसवणूक आहे ती त्यावरती अंकुश बसलेलं असल्याचं दिसून येते। त्या ठिकाणी ग्राहक दिन साजरा करण्यात आला, काय सांगाल? आता आज राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर हा आपण शासकीय स्तरावर साजरा करत आहोत। यामागचा उद्देश हा आहे की ग्राहक सज्ञान व्हावा, ग्राहकाला त्याच्या अधिकाराची माहिती व्हावं, ग्राहकाचं प्रबोधन व्हावं, याकरता शासनाच्या स्तरावर शासन निधी उपलब्ध करून देतो या कार्यक्रम घेण्याकरता। आणि ग्राहक संघटना हा ग्राहक जागृत व्हावा, ग्राहकाचं प्रबोधन करण्यासाठी हा कार्यक्रम घेत असतो। यामध्ये ग्राहकांना प्रबोधन करून त्यांना जागृत करण्याचं काम करत असते। सर, हा एकच दिवस कार्यक्रम साजरा होतो, हा राष्ट्रीय ग्राहक दिन एक दिवस साजरा केल्यानं त्याची चळवळ आहे ते पोचेल का तळागाळापर्यंत? हा राष्ट्रीय ग्राहक दिन आपण एक वेळ साजरा करतो आणि एक जागतिक ग्राहक दिन म्हणून 15 मार्चला आपण साजरा करत असतो। त्यामध्ये सुद्धा आपण ग्राहकांचे प्रबोधन करत असतो। एका दिवसानं हा कार्यक्रम साजरा होतो तरी पण ही जी चळवळ आहे सातत्यानं पोचावी यासाठी काय प्रयत्न होणार आपल्याकडे? ही चळवळ ग्राहकापर्यंत पोहोचावी यासाठी ग्राहक संघटना वेळोवेळी अनेक कार्यक्रम आयोजित करत असतात। जसे आम्ही सागर कॅम्पचे कार्यक्रम आहे, हाल मार्केट कार्यक्रम आहे, रोजगार हमी कार्यक्रम आहे। वन्यजीव सप्ताह 7 दिवस चालतोय, शासनाकडून चालतोय तर शासनाने काय प्रयत्न करायला हवे असं मला वाटतं? शासनातर्फे सुद्धा असे आदेश आहे की ग्राहक 15 साजरा करण्यात यावा असा आदेश असून जे शासनाचे अधिकारी आहे ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि एकच दिवस कार्यक्रम हा 15चा कार्यक्रम एका दिवसात आटोपता घेतात। त्यासाठी शासनाने कठोर पावले उचलण्यावर अशी आम्ही अपेक्षा करतो। सर, या कार्यक्रमात आपण सुद्धा मार्गदर्शन होतात आणि आपण नेमकं म्हटलं की ग्राहक विखुरलेला आहे, ग्राहकाचं संघटना नाही आहे, नेमकं काय हा प्रकार होता? ग्राहक अज्ञानी असल्यामुळे त्यांना या बाबीविषयीची माहिती नाही की ग्राहक संरक्षण कायदा हा अस्तित्वात आलेला आहे आणि त्या माध्यमातून आपली होणारी लूट किंवा आपली होणारी फसवणूक ही टाळता येऊ शकते याचं अजूनही ग्राहकांना अज्ञान आहे आणि म्हणून ते सज्ञान व्हावं या दृष्टीनं हा 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो। आणि सोबतच एक दिवसच म्हणजे जागृती करून ग्राहकांचं समाधान होणार नाही किंवा
कारण एवढ्या ग्राहकापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. त्याच्यासाठी मला असं वाटतं की वेळोवेळी असल्या प्रकारचे कार्यक्रम शासनाच्या वतीनं जरी होत नसेल तरी पण ते मग प्रायव्हेट म्हणजे संघटनेच्या माध्यमातून बोलताना नुकताच आरोप केला आहे शासनावर की शासनच लूट करत आहे बा ग्राहकांची. हा कितपत हो बरोबर आहे. कारण जे आपले संरक्षक आहेत, ज्यांनी आपल्याला संरक्षण द्यायला पाहिजे, त्यांच्या मार्फतीनं जे जनजागृती होणं गरजेचं आहे. कारण कायदा शासन करते आणि जनजागृती शासन करत नाही. जनजागृतीपासून ते दूर राहतात. त्याच्यामुळे त्या ग्राहकापर्यंत तो कायदा जो झालेला आहे त्याचे महत्त्व त्यांना माहीत होत नाही. म्हणजेच काय झालं, कायदा केल्यामुळे सगळं काही सुरळीत होईल असं जे धरून बसल्या जाते त्याच्यामुळे माहिती आहे का ग्राहकांची फसवणूक होते. आणि म्हणूनच मी असं म्हणतो की शासनच फसवणूक आमची करते. प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा, चंद्रपूर.